उसळणारं रक्त आहे, ते जागृत होण्याची गरज आहे महाराज. आपण वेळेवर जागा झालो नाही ना तर महाराज या हिंदुस्थानमध्ये बांगलादेश होण्याकरता वेळ लागणार नाही, लक्षात ठेवा. जरी आज वाटत असेल की जी परिस्थिती हिंदूंवर आलेली आहे, सनातन धर्मीयावर आलेली आहे, ती परिस्थिती आपल्यावर येणार नाही महाराज. आपण त्यापासून लांब आहोत. आपलं गाव इथं छोटंसं गाव, श्रामपूर तालुक्यामधलं वांगी गाव, कधी यायचं इथं हे तुम्ही डोक्यात घेऊ नका महाराज. आणि म्हणून आपण धर्मनिष्ठ असावं, आपण कर्तव्यनिष्ठ असावं. आणि आपलं कर्तव्य आहे की आपण आपल्या धर्माकरता काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य आहे. जेव्हा जेव्हा या धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा तेव्हा परमात्मा अवतीर्ण होतो. जेव्हा जेव्हा या धर्मावर ग्लानी येते तेव्हा तेव्हा परमात्मा अवतीर्ण होतो. पण धर्म करता देवाने जन्माला यावा त्या अगोदर आपलं काही कर्तव्य नाही का महाराज? ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो त्याबद्दल आपल्याला अभिमान असायला हवा. बस ज्या धर्मामध्ये आपला जन्म झाला तो धर्म सामान्याचा नाही ना. मग आपलं काही कर्तव्य आहे. ज्या धर्माकरता अनेकांनी बलिदान दिलंय, अनेकांनी आपल्या प्राणाच्या आहुत्या दिल्या, अनेकांनी आपल्या असणाऱ्या प्रपंचावर तिलांजली सोडली, पाणी सोडलंय महाराज, तेव्हा हा धर्म आजपर्यंत सक्षम आणि सदृढ झालेला आहे. आणि या सदृढ झालेल्या असणाऱ्या धर्मावर जर कोणी त्या धर्माचे लोचके तोडत असेल तर आपलं काम आहे महाराज त्याला प्रतिकार करणं. जर आपल्या धर्मावर कोणी अन्याय करत असेल तर अन्यायाला प्रतिकार करणं हा सुद्धा एक मोठा धर्म आहे महाराज. मग आमचा धर्म आम्हाला शिकवतो, आम्हाला महाराज भगवान महावीरांनी शिकवण दिली, अहिंसा परमो धर्म. आम्हाला गौतम बुद्धांनी या धर्माकरता असणारा संदेश दिला, शांतीचा संदेश. आम्हाला भगवान प्रभू रामचंद्रांनी एक मर्यादेचा असणारा गाठ घालून दिली महाराज. मग जो मर्यादा पुरुषोत्तम आहे त्या मर्यादा पुरुषोत्तमाने देखील अधर्मावर महाराज विजय मिळवण्याकरता रावणाचा असणारा चिरछेद केला, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या धर्मामध्ये आपला जन्म झाला त्या धर्माबद्दल आपल्याला स्वाभिमान असायला हवा. ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो त्या धर्माबद्दल आपल्याला प्रेम असायला हवं. ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो त्या धर्माकरता आपण आपलं वेळ द्यायला हवा ना महाराज. आपली वेळ जर आपण आता दिली नाही तर या असणाऱ्या हिंदुस्थानमध्ये बांगलादेश होण्याकरता वेळ लागणार नाही. जागा महाराज, किती दिवस तुम्ही झोपणार? अरे 400 वर्ष या असणाऱ्या हिंदुस्थानवर मुघलांनी राज्य केलंय, 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलंय, अजूनही आपण झोपणार? जर आपल्याला महाराज आपल्या मंदिराचा कळस आपल्या मंदिराचा कळस, गोट्यातली गाय आणि आपल्या महाराज अंगणातली तुळस आणि आपली आय आणि बहीण सुरक्षित पाहिजे असेल तर आपल्याला महाराज गुरुवर्य मंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांना सपोर्ट करावाच लागेल. आज महाराजांच्या मुखातून एक शब्द निघाला आणि त्याचा विपरीत परिणाम झाला की अख्खा हिंदुस्थान मधला समाज एकत्रित आला आणि संघटित झाला. मग महाराज जे बोलले ते चुकीचं आहे का? महाराज जे बोलले ते धर्माकरता बोलले, महाराज जे बोलले ते सत्य बोलले आणि ते धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. फक्त निमित्त काय झालं की कोणीतरी एक हिंदू साधू बोलतोय, कोणीतरी हिंदू असणाऱ्या धर्मगुरू बोलतोय म्हणून त्या ठिकाणी महाराजांबद्दल मोर्चे निघतात आणि सरसे जुदा ह्या घोषणा दिल्या जातात. महाराज जर आपल्या धर्मगुरूबद्दल कोणी जर अशा घोषणा देत असाल तर आपण देखील बांगड्या भरलेल्या नाहीये महाराज. वारकऱ्यांना तुम्ही आयबू गोयबू समजू नका. जे वारकरी आहे ते वार सुद्धा करू शकतात महाराज. जे झेंडेकरी आहे ते धारकरी सुद्धा होऊ शकतात. आणि म्हणून महाराज आपल्याला सर्वांना संघटित होऊन आपल्या संत महात्मा महापुरुषांच्या परंपरा सांभाळायच्या आहे. आपल्याला सर्वांना संघटित होऊन हे दाखवायचं आहे की आम्ही एकत्रित आहोत, एक आहोत. एकतेचं दर्शन या हिंदुस्थानमध्ये घडवून आणायचं आहे. अरे बंगाल देशामध्ये परिस्थिती झाली, तिथले हिंदू आपल्या असणाऱ्या देशाच्या सीमेवर उभे आहे. त्यांना आपल्या देशामध्ये येण्याकरता एक देश शिल्लक आहे, तो हा हिंदुस्थान आहे. पण जेव्हा या हिंदुस्थानचा बंगाल देश होईल तेव्हा इथला हिंदू कुठे जाणार? 53 देश आहे महाराज मुस्लिमांचे, 53. आणि एकच असणारा देश आहे तो हिंदूंचा म्हणजे हिंदुस्थान. मग इथं जर बांगलादेश झाला तर इथला हिंदू कुठे जाणार? याचा विचार आपण कधी केलाय?
आणि म्हणून महाराज जर कुणी आपला साधू, कुणी आपले महंत, कुणी आपले धर्मगुरू काही जर बोलत असेल तर ते योग्य असूनही त्यांच्याबद्दल काहीतरी टिप्पणी केली जाते, काहीतरी घोषणा केल्या जातात आणि ते आपण मुकाट्याने गप्प शांत बसून ऐकून घ्यायचं, हे कुठपर्यंत योग्य आहे महाराज? यामधलं असणारं जे रक्त आहे ते सामान्याचं रक्त नाही. ज्या कुळामध्ये आणि ज्या वंशामध्ये तुमचा जन्म झाला ते कुळ आणि ते वंश तुमच्या डोळ्यासमोर आहे ना. अरे ज्या धर्मामध्ये आपला जन्म झाला तो प्रभू रामचंद्रांचा धर्म आहे. ज्या धर्मामध्ये आपला जन्म झाला तो भगवान श्रीकृष्णाचा धर्म आहे. ज्या धर्मामध्ये आपला जन्म झाला तो परशुरामजीचा धर्म आहे. ज्या धर्मामध्ये आपला जन्म झाला ना महाराज तो धर्म भगवान महावीरांचा आहे. ज्या धर्मामध्ये आपला जन्म झाला तो भगवान बुद्धांचा धर्म आहे. ज्या धर्मामध्ये आपला जन्म झाला महाराज तो धर्म अशोक सम्राट आणि पृथ्वीराज चव्हाणांचा आहे. ज्या धर्मामध्ये आपला जन्म झाला महाराज तो विक्रम आदित्याचा धर्म आहे. ज्या धर्मामध्ये आपला जन्म झाला महाराज तो धर्म कुणाचा आहे? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा. ज्या धर्मामध्ये आपला जन्म झाला तो धर्म आहे महाराणा प्रताप सिंग. ज्या धर्मामध्ये आपला जन्म झाला महाराज तो धर्म आहे अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराबाई आणि महाराज झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या धर्मामध्ये आपला जन्म झाला, लक्षात ठेवा. ज्या धर्मामध्ये आपला जन्म झाला तो धर्म आहे महाराज सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग आणि राजगुरू. ज्या धर्मामध्ये आपला जन्म झाला तो धर्म आहे सावरकरांचा. ज्या धर्मामध्ये आपला जन्म झाला तो धर्म आहे महाराज लोकमान्य टिळकांचा. ज्या धर्मामध्ये आपला जन्म झाला महाराज तो धर्म आहे माऊली ज्ञानोबरायांचा आणि तुकोबरायांचा. ज्या धर्मामध्ये आपला जन्म झाला महाराज तो धर्म आहे चोखोबरायांचा आणि सावतोबाचा. ज्या धर्मामध्ये आपला जन्म झाला महाराज तो धर्म आहे नरहरी सोनाराचा. संत जन्याबाई, संत सखुबाई, संत मीराबाई, संत बहिणाबाई. ज्या धर्मामध्ये आपला जन्म झाला तो धर्म योगीराज गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज आणि सद्गुरू किसनगिरी महाराज, गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज आणि गुरुवर्य भास्करगिरी महाराजांचा हा धर्म आहे, लक्षात ठेवा. ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलोय त्या धर्माकरता या महापुरुषांनी बलिदान दिलंय. ज्या धर्मामध्ये आपला जन्म झालाय महाराज त्या धर्मीयांनी, त्या असणाऱ्या धर्मगुरूंनी हा धर्म तेवत ठेवण्याकरता अनेक प्रयास आणि प्रयत्न केले गेले महाराज. आणि म्हणून आपल्याला आज सर्वांना संघटित होण्याची वेळ आलेली आहे. आपला कोणताही नेता नाही, आपला कोणताही राजकारण नाही, आपली कोणतीही विशिष्ट वेगळ्या प्रकारची जात नाही. आपले सगळ्यांची जात म्हणजे हिंदू जात. आपण सगळे हिंदू आहोत. जर हिंदू धर्म राहिला नाही तर जात राहणार नाही, जात राहिला नाही तर संप्रदाय राहणार नाही, आणि संप्रदाय राहिला नाही तर महाराज आपण कुठं शिल्लक राहणार आहोत. म्हणून माझा संप्रदाय वेगळा आहे, माझी जात वेगळी आहे, माझं गाव वेगळं आहे, माझा तालुका वेगळा आहे. माझा आणि रामगिरी महाराजांचा काही संबंध नाही, त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही. आमची परंपरा ती नाही आहे, आमची परंपरा भास्करगिरी बाबांची आहे. आणि म्हणून बोलले तर रामगिरी महाराज बोलले त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे असं बोलून असं समजून महाराज चालायचं नाही. आणि सर्वांना एकत्रित होऊन आपल्याला त्याला प्रतिकार करावा लागेल, आपल्याला संघटित व्हावा लागेल. आणि म्हणून महाराज पुढच्या महिन्यामध्ये 4 तारखेला बांगलादेशाच्या विरोधामध्ये जो मोर्चा त्या ठिकाणी श्रामपूरला निघणार आहे आणि महाराजांच्या असणाऱ्या बरोबर आपल्याला दाखवायचं आहे. आणि म्हणून आपण सर्वजण आपल्या परिसरातून मोठ्या संख्येने श्रामपूरला 4 तारखेला सर्वांनी सकाळी 10 वाजता आपल्याला मारुती मंदिराजवळ हजर राहायचं आहे. याच्यातून एकच दाखवायचं आहे की आपली एकता आहे, आम्ही एक आहोत, आम्ही एक आहोत. म्हणून जेव्हा आपण आपली एकता दाखवू तेव्हा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समोरच्याचा बदलेल महाराज. आणि म्हणून आपण संघटित व्हा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज संघर्षाची गरज आहे आणि संघटित होण्याची गरज आहे महाराज. आणि म्हणून सर्वांनी संघटित व्हा. जो कर्तव्यनिष्ठ आणि धर्मनिष्ठ त्याच्या पाठीमागे देव, त्याच्याकरता देव जन्माला येतो. पडिये देह भाव पुरावी वासना अंते ते अपनापासी न्यावे. तो त्याला त्याच्या धामाला घेऊन जातो. कुणाला? जो मारा धर्मनिष्ठ आहे, जो कर्तव्यनिष्ठ आहे त्याला तो त्याच्या धामाला घेऊन जातो. जो कर्तव्यनिष्ठ आहे, जो धर्मनिष्ठ आहे त्याचा पांडुरंग परमात्मा महाराज रक्षण करतो तृतीय चरणामध्ये. मागे पुढे